नमस्कार, मी सुहास राणे, संपादक मासिक वीर जनसेना आणि संपादक मासिक गुन्हे प्रकटीकरण, तसेच मी संभाजी ब्रिगेडचा मुंबई अध्यक्ष. आज आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका कुर्ला यल विभागाचा एक भोंगळ कारभार आपल्या समोर उपस्थित करणार आहे, आपल्या समोर ठेवणार आहे. मी दिनांक 27/1/2025 रोजी कुर्ला यलवाडचे वॉर्ड ऑफिसर यांना एक अनधिकृत बांधकामाची तक्रार केली होती. हे बांधकाम कुर्ला यल विभाग यांच्या हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक 176 मधील सीटीएस नंबर 1011 भाटिया भवन, बालाजी मंदिर लेन, कुर्ला पश्चिम येथे असून या बालाजी मंदिरच्या समोर तळमजला म्हणजेच ग्राउंड फ्लोअर प्लस 4 मजली म्हणजे 4 माळे अशी एक अनधिकृत इमारत तयार होत आहे. आणि हे बांधकाम एवढा कंजेस्टेड एरियामध्ये होतंय. हे बांधकामाच्या आजूबाजूला पक्की घरं आहेत. हे बांधकाम तोडून तिथे जशी बिल्डिंग तयार करायची आहे त्या पद्धतीनं हे अनधिकृत बांधकाम तयार होत आहे. आरसीसी पिलर उभारले जात आहेत. जर एखादी अधिकृत बिल्डिंग तयार करायची असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका बिल्डिंग प्रपोजल विभाग याच्याकडून रीतसर परवानगी घेतली पाहिजे. अग्निशमन म्हणजे फायर ब्रिगेडची परमिशन घेतली पाहिजे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका यल विभागाची कायदेशीर परवानगी असली पाहिजे, तरच हे बांधकाम आपण अधिकृतरित्या सुरू करू शकतो. पण आमच्या माहितीप्रमाणे हे गेले 3 ते 4 महिन्यापासून हे बांधकाम महानगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावरतीच हे सुरू आहे आणि बिनधक्कपणे सुरू आहे. आतापर्यंत त्याचे 4 माळे बांधून सुद्धा झालेले आहेत. या अनधिकृत बांधकामावरती वारंवार तक्रार करून सुद्धा वॉर्ड ऑफिसर हर्लेकर साहेब आणि डीओ हातेकर साहेब आणि त्यांचे अधिकारी ही कुठलीच कारवाई करताना दिसत नाहीत. एका ठिकाणी याच यल विभागाच्या या 2 अधिकाऱ्यांचं नाव चर्चित आहे. हिथले हॉटेल्स तोडले जात आहे, चांगली कामगिरी करताय, पण त्यांच्याच महानगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेलं हे अनधिकृत बांधकाम जे 4 माळ्याचं बांधकाम सुरू आहे याच्यावरती तक्रार करून एकदा सुद्धा कारवाई केलेली नाही. आम्ही ह्याच्या विरोधामध्ये 7 ते 8 ऑनलाईन तक्रार केलेल्या आहेत. त्यानंतर आम्ही जे तक्रार अर्ज केला होता हा तक्रार अर्ज आहे. हा तक्रार अर्ज 25/1/2025 रोजी म्हणजे जानेवारी महिन्यात केलेला आहे. फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे, अजूनही काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. म्हणून आम्ही माहितीच्या अधिकारात या अनधिकृत बांधकामावरती संबंधित विभागाच्या माध्यमातून काय कारवाई करण्यात आली याचे माहिती अधिकारात माहिती मागितलेली आहे. अजूनही त्याचं उत्तर देण्यात आलेलं नाही. अधिकारी कुठल्या ना कुठल्या तरी कामामध्ये व्यस्त आहेत, काहीतरी बहाणा सांगतात आणि आम्हाला भेट देत नाही.